right onto Ambad Gown Road, Ambad, Uttamnagar Road. इकडनं लाईट आहे का? अरे माझा फोन तुझ्या खिशात. नाही, माझा फोन करत होते. अरे तुझं असं मला जमत नाहीये. सायकोलॉजिकली. हॅलो फ्रेंड्स, मी लष्करा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आता आम्ही दोघं म्हणजे मी आणि सनी आम्ही दोघं आलो आहेत डिकॅथलॉनला, कारण सनीला काही गोष्टी बघायच्या आहेत, प्लस जॅकेट वगैरे असं आणि काहीतरी स्पोर्ट्सवेअर्स वगैरे बघायच्या आहेत. सो आम्ही नाशिकच्या डिकॅथलॉनला आलेलो आहेत. बघू, हे आउटलेट आहे ना खूप मोठं आहे, त्याच्यामुळे इथे बऱ्यापैकी गोष्टी एक्सप्लोअर करायला मिळतील, बघायला मिळतील. हां, वेअरहाऊससारखं आउटलेट आहे. सो आम्ही दोघंच आलो आहे आणि थोडंसं रिमझिम पाऊस सुरू झाला. एनिवेज काही एवढं काही विशेष नाही आहे. सो आता आपण जाऊ आणि बघू सनीला काय काय घ्यायचं आहे. सनीने गाडी घेतली आहे, म्हणजे त्या गाडीचं काय म्हणतात, 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला झाला आहे. त्याला हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, जॅकेट पण पाहिजे. त्याने एक कोणत्या शोरूमला, आपल्या ट्रायमच्या शोरूमला बघितलं, ते 5,500 होतं आणि ते एवढं काही खास पण नव्हतं. म्हटलं मग आपण डिकॅथलॉनला बघूया. 15,500. बापरे. चलो, सो आता आपण जाऊया आणि बघूया. अरे खतरनाक मोठं आहे यार हे. हां, ते ना स्पोर्ट्सवेअर वगैरे राहू दे, तू जॅकेट पहिले बघ, जे इम्पॉर्टंट आहे ते. हां, मस्त आहे. मम्मीला कामाचं आहे हे. काय कलर घेऊ? तो कलर घेऊ का? ऑरेंज का निऑन? नको. जे आता आपल्याला इम्पॉर्टंट आहे ना ते पहिले आपण घेऊ. मम्मी पप्पाने आणलं असतं ना, लय फायदा झाला असता माझा. त्यांना मी सगळं आली तेच बरं. त्यांना सगळंच माझ्यावरती चांगलं दिसतं, मग घे भाऊ. आणि मी आल्यानंतर सनीच्या निम्म्या गोष्टी कमी होऊन जातात, कारण मी खूप चिकट आहे. आणि मम्मी पप्पा सनीला घे 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 घे, तसं मी नाही करत. जे गरजेचं आहे तेवढंच घ्यायचं, इव्हन त्यापेक्षा कमी घ्यायचं. चलो, त्यांना विचार सनी एकदा. जे गरजेचं नाहीये ते बघू नको. काय बोलले ते जॅकेटचं? काय बोलले? जॅकेट रायडिंग वाले नाही, पण ते ट्रॅक मधले मग हे कामाचे नाही ना, मग ते वर्थ इट नाही ना. वर नाही. बरोबर आहे. चल आपण दुसरे वाले बघू. स्वेटशर्ट मध्ये बघायचं का तुला? हा, स्वेटशर्ट वगैरे पाहून. हे बघ इकडे स्वेटशर्ट. हा, मग ते नंतर चेक करतो. ह्याला प्रत्येक ठिकाणी असं होतं की मी काय घेऊ काय नाही, काय घेऊ काय नाही, सगळं घ्यायचं राहतं त्याला. आम्ही दोघं शॉपिंगच्या बाबतीत पूर्ण ऑपोजिट आहे. शॉपिंग कोणत्या पण प्रकारच्या शॉपिंगच्या बाबतीत खूप ऑपोजिट आहे. मी खूप चिंधी आहे आणि तो हे आवडले घ्यायचे, ते आवडले घ्यायचे, सगळं असं हे इथूनच घ्यायचं, ते तिथूनच घ्यायचं, इकडचं हे चालणार नाही, तिकडचं ते चालणार नाही. ब्रँडेड वस्तू वापरायचं. असं आहे ह्या पोराच्या मागे शॉपिंग करायला निघणं, याच्या मागे म्हणजे आपली फिरफिर. दे हेल्मेट, दे माझ्याकडे. कलर कसा वाटतं? जास्तच पेस्टल आहे तो. तुला
तुला ग्लव्स आहेत ना, ग्लव्सची गरज नाहीये. रुपयाला बिलकुल वर्थ नाहीये. कोणती घ्यायची बघते बरं. जोरात जोरात स्ट्रेट. दॅट ते एकदम बोरिंग आयटम. चल सर इकडे ये. अच्छा अच्छा सॉरी. हे ट्राय करून बघतो. घेतलं का? येस. चल नाही बघू ना होता. हे बघ इथं आहे, पण हे मोठं आहे जरा, सिंगल पाहिजे. दिस इज 24. चलो लेट्स ट्राय. हे स्वेटशर्ट्स मस्त आहे लेडीजवाले. चलो लगे हात मी पण काही वाटलं तर ट्राय करते. स्वेटशर्ट्स मस्त वाटत आहे आणि प्राईस पण व्यवस्थित आहे. 1300 1400 नाईस. हे काय रे? ते स्ट्रेस बस टर टाईप. हां हँड ग्रिप रिंग्स येते. हां बरोबर. आमचे ब्लॉग बघितले तर याची गरज नाही पण कॉमेडी व्लॉग्स. सनीला आज माझ्याकडून फायदा होणार होता म्हणून सनी आज ब्लॉगमध्ये आला. नाही तर त्याला इतक्या वेळा असं सांगावं लागतं की चल आपण ब्लॉग बनवू, काहीतरी मस्त काहीतरी बनवू असं तसं. तर त्याला तेव्हा यायचं नसतं, पण आज त्याला फायद्यात होता म्हणून तो लगेच हां चल 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 आपण ब्लॉग बनवू असं करू तसं करू. आणि ऑनेस्टली आम्ही इथे येईपर्यंत असं काही मनात नव्हतं ब्लॉग वगैरे बनवायचं, पण अचानक म्हटलं चल आता आलोच आहेत, दोघंच आहेत, तर मग मस्तपैकी ब्लॉग बनवूया. सो होप तुम्हाला आवडेल आजचा ब्लॉग. आणि ट्रेडमिल ॲक्च्युली आम्हाला एक बघायचं आहे, कारण एक ट्रेडमिल जे मिनी ट्रेडमिल असतं ना, जे फोल्डिंग वगैरे करून आपण कॉट खाली वगैरे ठेवू शकतो, मॅन्युअल. सो असं ट्रेडमिल आम्हाला बघायचं आहे. जर कोणाला ट्रेडमिलबद्दल काही असेल माहिती किंवा कोणतं चांगलं आहे काय ऑनलाईन कोणी घेतलं असेल तर प्लीज मला सजेस्ट करा आणि लिंक कमेंटमध्ये सांगा किंवा पर्सनली मला मेसेज केला तरीही चालेल. आणि प्लस ॲक्च्युली माझ्या मम्मी पप्पांसाठी वगैरे आम्ही बघतो आहे. सो त्या हिशोबाने तुम्हाला जर माहिती असेल तर आम्हाला नक्की कॉमेंट करा. कारण इथले जे ट्रेडमिल आहेत ना आम्ही जे चेक करतो ते खूप मोठे मोठे आहेत आणि तेवढे मोठे नको आहेत. ते एकदम प्रॉपर जिमवाले ट्रेडमिल्स आहेत, तर एवढं मोठं नको आहे. तर बघूया अजून मग. सनी चल ना ती ट्रायसिकल ट्राय करू. सनी तुला माहिती आहे का कसं? आगे पीछे पैर रख. नाही मी करते. मला स्केटिंग येतं तरी नको मला करू दे. नाही पडणार. अरे नाही नाही. अरे एकूण ते एक बहीण आहे माझी. धर रे, ए धर ना धर. दीदी पाय सरकतोय. नको एकदम टामटूम क्वालिटी आहे. क्वालिटी नाही खाली मला आठवत नाही, पण ते फुल स्लीवचा हाच कलर आहे. डिकॅथलॉनची बॅग. अरे देवा, 499 इथे.
ओके. अरे पण त्या नवीन ज्या त्या आधीच्या ज्या होत्या त्याच्यापेक्षा भारी आल्या त्या आधीच्या प्लेन होत्या. रेन कवर त्याच्या बॅगचा रेन कवर नाही की ती वाली बघू ना. सनी तुला गरजेची नाहीये, पावसाळा संपलाय. रेन कवर नाही घेते मी बॅग पाहतो. हा ठीक आहे, रेन कवर आता घेऊ नको. सिम्पल येट एलिगंट. असं एलिगंटच्या नावाखाली तुझे चोपतोय आम्हाला. इट्स फॉर 999. लेटेड बी. नुसतं फिरवतोय मला, नुसतं म्हणजे त्याच्या मागे 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 मागेच फिरते. माहिती आहे रुपये मी खुश झालो ना. ये चल. इसं माझे पार बलक लावा दे. मोस्ट इम्पॉर्टंट हे गरजेचं आहे, हे आमची तर भेटत नाही. असं करून 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 जे बॅग्स भरतोय सनी तू. तो बघत पण नाही, त्याची प्राईस बघत नाही, ते गरजेचं आहे का ते बघत नाही. नाही पण ॲक्च्युली त्याचं एक आहे की त्याला तो एखादी वस्तू जर घ्यायची असेल ना, तो 3-4 साईट्सवर चेक करतो, ॲप्सवरती चेक करतो, ऑफलाईन चेक करतो आणि मगच घेतो. त्याच्यामुळे हे जे मी त्याला बोलते ना, हे सगळं चिडवण्याचं आहे. तो असं लगेच हट्टीपणा करून कधीच काही घेत नाही. खूप गोष्टी चेकआउट करून ती गरजेची आहे का, घ्यायलाच पाहिजे का, असं सगळं त्याला जेव्हा तो फायनल होतो तेव्हाच तो घेतो. सो हे मी फक्त चिडवण्यासाठी करते. तो तसा काही हट्टी नाही आहे, पण मग मी त्याला चिडवत असते. नॉट वर्थ इट. सांगितलं ना, वर्थ नाही सांगून दिलं त्याने. घेणार नाही, असं वायफळ गोष्टी नाही घेणार. वी शुड लिव्ह नाऊ ॲक्च्युली. आणि आज माझा आहे ना चेहरा इग्नोर करा, कारण मी आज सकाळी 4:30 वाजेपासून उठलेली आहे आणि खूप दिवस हेक्टिक गेलेला आहे. म्हणजे संडे माझा पूर्ण संडे सारखा गेलेलाच नाही आहे, खूप हेक्टिक गेला आहे. त्यामुळे चाललं आहे आणि अवतार पण खास नाही. आणि आम्ही एकदम क्विक प्लॅन केला की डिकॅथलॉनला जायचं. मम्मी पप्पा घरात बसले होते आणि आमचं अचानक ठरलं की आम्हाला जायचं आहे. आम्ही दोघांच निघालो. सो काही तयारी वगैरे पण नाही केली आहे. तो एकदम झोपाळू झोपाळू चेहरा झाला. आय होप तुम्ही समजून घ्याल. चलो आता हा दुसऱ्या लेनमध्ये घुसला. मला कसं फिरवतोय इकडनं तिकडे तिकडनं इकडे. हे जॅकेट्स आहेत ना जास्त बल्की आहेत, त्याच्यामुळे विंटरचे नाही. ते बाईकवर पण चांगले आहेत बट ते बल्की आहेत आणि मग त्याच्याने काय होतं ना, असं हवा आली. हा एक कप्पा चोर कप्पा. चोर कप्पा. इथं इसेन्शियल्स ठेवायचं का? येतोय का? आय एम थिंकिंग अबाउट इट. जंगल में मंगल. फुलवंती. फुलवंती पण नको. फुलवंती छान आहे बट ती ॲस्थेटिक पण आहे, पण ती थोडी गर्लिश आहे. हा हे बॉक्सर. ऍक्च्युअल मध्ये तिची प्रिंट बॉक्सर सारखी माहिती काय बघ. ही जरा ही प्रॉपर बॉईज वाली. बॉईज टाईप मध्ये यूज करू शकतो. आणि ह्या खालच्या आहेत ना, ह्या पण एवढ्या अशा अट्रॅक्टिव्ह वाटत आहे. नेव्ही ब्लू वाला. वी कॅन हॅव दिस. उलटा फिर. प्रॉपर आहे. मला लागली तर मला देत जा. चल घेतली का मग? येस. चल अजून 10 मिनिटं जरी थांबला तू मला तरी 2000चं चंदन लावू शकतो. आता मी रेडी नाही. ॲक्च्युली मला हे मसाजर खूप कधीपासून घ्यायचं आहे बरं कसं. आणि हे एक नंबर क्लास आहे ते. बरं आता मला थोडं फ्रीमध्ये मी मसाज करून घेते.
फायनली शॉपिंग करून झालेली आहे. बाय द वे कशी वाटली मग शॉपिंग? मस्त होती, आउटलेट मस्त होतं, एक्सपिरियन्स चांगला. ऍक्च्युली हे खूप असं वेअर हाऊस टाईप खूप मोठं आउटलेट आहे, त्याच्यामुळे इतक्या गोष्टी आहेत ना इथे. प्लस एक्सपिरियन्स सेंटर आहे. ओके, एक्सपिरियन्स सेंटर आहे. राईट. सो फायनली आम्ही शॉपिंग केली आणि मुद्दा असा झाला की माझा फोनमध्ये स्विच ऑफ झाला. त्याच्यानंतर पण आम्ही शॉपिंग करतोच आहे, कंटिन्यू शॉपिंग करतोय. शॉपिंग केली, वस्तू गोळा गेल्या, अजूनही वस्तू गोळा करणं चालू होतं आणि माझा फोन स्विच ऑफ होती. मला असं इतकं टेन्शन आलं की एवढी शॉपिंग करून जर माझा फोन स्विच ऑफ झाला तर काही ऑप्शन नसेल. पण ठीक आहे, सरांकडे पण भरपूर पैसे होते, पेमेंट झालं. सगळ्यात महत्त्वाचं एवढं दूर येऊन जर पेमेंट झालं नसतं तर मग खूप पचका झाला असता. सो झालं आहे पेमेंट वगैरे आणि आता आम्ही निघतोय. सो असं काहीसा होता आमचा डिकॅथलॉनचा एक छोटंसं म्हणजे आउटिंग आणि असा एक्सपिरियन्स होता आणि खूप सुंदर. तुला कसं वाटलं डिकॅथलॉन? इथलं पर्टिक्युलरली असा काहीसा आमचा एक्सपिरियन्स होता. ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स होता. आउटलेट खरंच खूप छान आहे. म्हणजे मी पुण्यातले 2-3 आउटलेट्स गेली आहे ना, त्यापेक्षा ही खूप सुंदर आउटलेट आहे. ॲक्च्युली वाघोलीचं जे आउटलेट आहे ना असं आहे, वेअर हाऊस टाईप मोठं आउटलेट आहे. सो ही होती आमची दोघांची एक छोटीशी आउटिंग ट्रिप. आम्ही दोघंच आलेलो. सो मलाही खूप छान वाटलं. तुला कसं वाटलं माझ्यासोबत? बरं आहे, नाहीपेक्षा बरं आहे. ठीक आहे, मी जास्त गोष्टी त्याला खेचून नाही देत ना म्हणून. सो असं होतं आमचा आजचा व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.